हरिः ओम। औदुंबरातर्वती नरसिंहयोगी हरिः ओम। औदुंबरातर्वती नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखासभोगी ध्यानस्थ होऊनि समस्त चरित्र पाहे अनन्यतो शरण इच्छित देताशे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय पूर्णावतारी विभूती भगवान श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथ महाराज जे विश्वव्यापी आहेत, सर्वांतर्यामी आहेत आणि ज्यांचा महिमा शेषाला सुद्धा वर्णन करता येत नाही असे परम सद्गुरु भगवान नरसिंह सरस्वती 18 पुराण सुद्धा ज्यांचा महिमा वर्णन करताना दमतात, पुराणांना शब्द सापडत नाहीत, कारण ते शब्दातीत तत्व आहे। आणि इतकंच नव्हे, जी जी अक्षर या विश्वामध्ये प्रगट होतील त्या सर्व अक्षरातीत अशा प्रकारचं हे गुरुतत्व असल्या कारणानं हे तत्व अत्यंत सर्वांच्याच आत्म्याशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर उपाधित आहे। ते प्रगट रूपानंही असतं आणि गुप्त रूपानेही असतं। तेव्हा गाणगापुरात आल्यानंतर त्या ब्रह्मराक्षसानं तिथं लोळण घेतली। लोळण घेण्याची जी त्या ब्रह्मराक्षसाच्या देहाची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला फार महत्त्व आहे। सर्व विचार जेव्हा पांगुळले जातात, आपल्या हातात काहीही नाही ही जाणीव जेव्हा दृढ होते, इतकंच नव्हे तर या अवस्थेतून आपणाला तर सुटायचं आहे आणि सोडवणारा हा प्रत्यक्ष भगवंत माझ्यासमोर आलेला आहे ही जाणीव जेव्हा दृढ होते, भाव जेव्हा अतिशय सघन होतो, त्या योनीत सुद्धा त्या ब्रह्मराक्षसाचा सद्गुरुनाथ महाराजांच्या विषयीचा भाव जो आहे, हा भाव अतिशय सघन झाला। भाव सघन झाल्यावर एक 2-4 गोष्टी घडतात। एक म्हणजे अंतःकरण सद्गदित होत असतं। सद्गदित होत असतं म्हणजे हृदयात सुद्धा विचार थांबायला तर तयार होत नाही। वैचारिक प्रक्रिया ही एका वेगळ्या पद्धतीनं कार्य करायला लागते। दुसरी गोष्ट अशी होते की भाव सघन झाल्यानंतर ज्याच्या संदर्भात तो झालेला आहे त्याला जसाच्या तसा आत उतरवून घ्यावा असं मनाला वाटायला लागतं। तिसरी गोष्ट अशी होते की सघन भाव हा मेंदूची प्रक्रिया थांबवतो आणि अंतःकरणाचे 4ही कप्पे खुले करतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलेलं आहे, आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले
वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. तसं सद्गुरूंच्या विषयी नितांत प्रेम त्या ब्रह्मराक्षसाच्या अंतःकरणात निर्माण झालं. आणखी एक गोष्ट अशी झाली की सद्गुरुनाथ महाराज हे विश्वमंगलाचं अधिष्ठान आहेत हे त्या योनीत सुद्धा त्याला कळलं असलं पाहिजे. विश्व हे केवळ एकच नाही, अनेक विश्व आहेत, अनेक लोक आहेत. आपण म्हणतो तो गोलोक आहे, त्यानंतर देवलोक आहे, गंधर्व लोक आहे, हा विष्णू लोक आहे, ब्रह्मदेवाचा लोक आहे, शंकराचा लोक आहे. लोक आहे म्हणजे काय, तर त्या धारणांनी युक्त अशा प्रकारच्या गोष्टी अवकाशामध्ये सुद्धा असतात. आणि त्या जाणीवीच्या स्तरावर ऋषी मुनींच्या सुद्धा उतरल्याशिवाय त्यांनी आपल्या वाङ्मयात त्या प्रगट केलेल्या नाहीत. गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर जे काही प्रवास असतात, ज्या काही घटना असतात त्या नमूद केलेल्या आहेत. पुष्कळ वेळा असं वाटतं की हे सगळं नॉव्हेल म्हणजे कादंबरी सारखंच आहे. पण कादंबरी समजा कादंबरीसारखं असलं तरी ज्या कोणी ते गरुड पुराण लिहिलं असेल त्याच्या डोक्यात तो विचार आला म्हणजे त्याची अवस्था ती झालेलीच आहे. तेव्हा तो ब्रह्मराक्षस सद्गुरूंना संपूर्ण शरण गेला आणि त्यांनी काय सांगितलं, तर आता माझा आपण उद्धार करावा, मला या योनीतून मुक्त करावं. का त्या योनीतून मुक्त करावं? आपण लक्षात घ्या, देह असल्यानंतर देहात राहणारं जे मन आहे त्या मनाला या ना त्या प्रकारे आपण काहीतरी देऊ तरी शकतो. पण या अवस्थेमध्ये देह नाही आणि मनाची तडफड आणि त्या देहाची क्षमताही नाही जड वस्तूंची संगनमत करायची. अशा अवस्थेमध्ये काय होणार आहे? तेव्हा त्या ब्रह्मराक्षसानं परमेश्वराला आळवलं, भगवंताला भगवान नरसिंह सरस्वतींना आळवलेलं आहे. आणि तो म्हणतो यातून मला मुक्त करा. मुक्तीचा व्यवहार सद्गुरूंची कृपा झाल्यावर अत्यंत सुलभ होत असतो. मुक्तीसाठी म्हणून अनेक लोक तपश्चर्या करतात, शरणागती स्वीकारतात, वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा करतात, भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करतात, योगाच्या माध्यमातून भगवंताला आळवतात, कर्माच्या माध्यमातून आळवतात, ज्ञानातून जाणीव घेण्याचा भगवंताची जाणीव घेण्याचा प्रयत्न करतात. हे वेगवेगळे मार्ग आहेत. पण तरी सुद्धा यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब आता न करता त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, तो म्हणजे भगवंताला शरण गेला आणि त्यानं सांगितलं काही करा, माझा उद्धार करा. तेव्हा कृपाळू सद्गुरू झालेले आहे. कृपाळू होणं म्हणजे काय माहिती आहे का, तर त्याच्या बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा, त्यांना विचार करण्याचं काही कारणच नाही. त्यांनी लीलया काय केलं, त्याला सांगितलं जा संगमावर जा आणि तिथं स्नान कर, तुला मुक्ती लाभेल. मनुष्य रूपे होऊन येरू लोळत असे चरण कमळी असं सांगितलेलं आहे. सद्गुरूंच्या चरणांना सुद्धा कमळाची उपमा दिलेली आहे. कमळामध्ये काय असतो, तर कमळामध्ये तेज आहे, कमळामध्ये प्रेम आहे, कमळामध्ये आपल्या वृत्तीमध्ये ओज निर्माण करण्याची क्षमता आहे. जर सतत धारणा केली कमळावर तर आनंदमयता येते. आणखी कमळ काय करतं, तर ते दृश्य सुखही देतं आणि अदृश्य सुखही देतं. कमळाकडे बघितल्यानंतर जे काही आपणाला वाटतं ते सर्व देहात पसरतं आणि मन प्रसन्न होऊन जातं. म्हणून सद्गुरूंच्या चरणांना चरण कमळ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा भगवंताला प्रार्थना केली तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं जा बाबा संगमावर जा आणि तिथं स्नान कर. संगमावर काय आहे, तर संगमावर भीमा नदी आहे. संगम कोणाचा, तर भीमा आणि अमरजेचा संगम आहे. आणि गुरुचैत्यकारांनी वर्णन काय केलेलं आहे,
तर कोट्यावधी पाप जरी असली तरी सुद्धा त्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर त्या पापापासून मनुष्य देह मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. अर्थात हा भावक्षेत्रातला हा सिद्धांत आहे किंवा हा विचार जो आहे हा भावक्षेत्रातला आहे. आपण जर म्हटला की प्रत्यक्ष पाप दाखवा आणि मुक्ती मिळालेली दाखवा, तर त्यासाठी ते बघण्यासाठी जे डोळे लागतात ते डोळे श्रद्धेनं परिप्लुत असले तरच त्या डोळ्याला ते दिसू शकेल, अन्यथा दिसणार नाही. सद्गुरूंनी सांगितल्यानंतर तो गेला आणि त्याला तिथं त्यांनी महाराजांनी मुक्त केलं. मुक्त केल्यानंतर गंमत अशी झालेली आहे, त्या राजांनी सद्गुरूंना विनवणी केलेली होती की गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन. पावन झालेलं त्या राजाच्या लक्षात आलेलं काही दिसत नाही. तो काय म्हणतोय, स्वामी करावे पावन, आपण पावन करावं ते स्थान. अहो, यांचं वास्तव्य त्या एकंदर क्षेत्रामध्ये झाल्यानंतर ते क्षेत्र आधीच पावन असलेलं ते क्षेत्र पुन्हा पावन आणखी झालेलंच आहे, त्यात काही संशयच नाही. एक ओवी फार सुंदर आहे. त्या ओवीमध्ये असं सांगितलेलं आहे की जे सिद्ध पुरुष असतात ते कसे असतात तर अमरवेदीसारखे असतात. मच्छिंद्रनाथांचं तप झाल्यानंतर त्यांची अवस्था वर्णन करताना असं सांगितलं, आधीच असता अमरवेदी त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली हे कवणासी वर्णवी. आधीच अमरवेदी आहे म्हणजे त्या वेलीवर कोणत्याही प्रकारचा वातावरणाचा परिणाम होत नाही. ती आपल्या अभिजात अशा प्रकारच्या चैतन्यानं जी कायम टवटवीतच राहते अशी वेली आहे. त्याच्यावर पुन्हा काय झालं तर पावसाचा पाऊस आला आणि त्या पावसाच्या पाण्यात ती भेदली. मग तो हेलावा लवलव पाऊली, तर ती वेली कशी त्याच्या आणखी टवटवीत होणार, आणखी काही सुंदर. जसं गोरेपण आधीच आहे पण त्या गोरेपणावर पुन्हा काहीतरी प्रकार करून आणखी काहीतरी जर उपचार केला तर टवटवी एक वेगळी येते. ती भगवंताची देणगी असते. तसं मच्छिंद्रनाथांच्या बाबतीत हे सांगितलंय. तसं या राजाने काय केलं, सद्गुरूंना जेव्हा सांगितलं की हे स्थान पावन करा, आधी स्थान पावनच आहेत, तिथं अष्टतीर्थ आहेत, भीमा अमरजेचा संगम आहे, विविध अशा प्रकारचे कल्याणकारी वृक्ष आहेत, झाडं झुडपं, तिथली दगड माती ही सुद्धा सुरेख आणि प्रसन्न. आता दगडात प्रसन्नता आणि सुरेखता काय असं लोक म्हणतील, पण लक्षात घ्या, ज्याचं भाव हृदय समृद्ध झालेलं आहे, ज्याच्या अंतःकरणात भाव असतो, त्याला क्षेत्राच्या ठिकाणचे दगड सुद्धा सामान्य माणसापेक्षा चकचकीत दिसतात. हा अनुभव आहे आणि या अनुभवाला हा जसा त्याला असतो. आम्हाला गंमत दिसली म्हणून सगळ्याला ती दिसायलाच पाहिजे असं काय नाही आहे. ज्याच्यात त्याचा भाव आहे तो. तर त्या पावन स्थानाला पुन्हा पावन करा असं राजा म्हणतोय. याचाच अर्थ राजानं आपला अहंकार काय केलेला आहे, गप्प बसवलेला आहे, मिटवून टाकलेला आहे. असं म्हणण्याची वृत्ती होणं, त्याला काय निरहंकारी व्हावं लागतं, त्याशिवाय म्हणता येत नाही. परमेश्वरा मला क्षमा कर अशी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा क्षमेस आपण प्राप्त व्हावं अशी इच्छा असल्या कारणानं स्वतःला देहभावाशी निगडीत असलेला जो स्व आहे त्याला विसरावं लागतं, त्याशिवाय अशी प्रार्थना करताय. बस सद्गुरूंना त्यांनी काय केलं, तिथं मठ करून दिला. मठात राहा म्हणले आणि लोककल्याण आपल्या हातनं व्हावं. होणारच आहे लोककल्याण, ते केवळ असणं हेच कल्याण आहे, कारण तेच कल्याण मूर्ती आहेत. कल्याण मूर्ती तेच आहे. असं सगळं तिथं चालू झालं गाणगापुरामध्ये. आणि काय आपणाला सांगतो की भक्तीचं वैभव जे आहे हे गाणगापुरात वाढायला लागलं. जसं काय असतं, एखादी प्रेमाची गोष्ट असली की त्या गोष्टीचं सान्निध्य आपणाला
24 तास अशा गोष्टीचं सान्निध्य आपल्याला पाहिजे असतं. तसं महाराज म्हणजे काय आहेत, प्रेमरूपच आहेत ते, आणि त्यांच्याविषयी अनेकांच्या अंतःकरणात दृढ श्रद्धा निर्माण झालेली होती. त्यामुळं गाणगापुरातल्या सगळ्या त्या परिसरातले जे लोक होते ते लोक रोज दर्शनाला यायला लागले. यांची उपासना चालायची संगमावर. संगमावर उपासनेसाठी शिवाय सुद्धा जेव्हा रोज जात असत महाराज, तेव्हा अवतीभोवतीची परिस्थिती कशी होत असेल तर लांबनं लोक त्यांचं दर्शन घेत असले पाहिजेत, दर्शनातनं लोक पावन होत असले पाहिजेत, आणि त्या दर्शनातनं लोक तृप्तही होत असले पाहिजेत. रामकृष्ण परमहंसांचे वडील क्षुदीराम जे होते, त्यांच्या बाबतीत बोलताना रामकृष्ण परमहंस म्हणत की माझे बाबा स्नानाला निघाल्यावर त्यांचं वक्षस्थळ आरक्त होत असे. म्हणजे छातीवर तांबडा रंग यायचा, तांबूस व्हायची छाती, आणि त्याचबरोबर प्रेमानं त्यांच्यापासून लोक फार दूर थांबत असत, कारण कदाचित त्यांच्या साधनेमध्ये व्यत्यय होईल किंवा साधनेची जी शुचिता आहे त्या शुचितेमध्ये व्यत्यय येईल की काय, अशा भावनेनं लोक अत्यादरानं त्यांच्या समोर नत होत असत. असं रामकृष्ण परमहंस आपल्या वडिलांच्या विषयी सांगायचे, क्षुदीरामांच्या विषयी. तसं सद्गुरुनाथ महाराज काय होते तर रोज संगमावर जायचे, तिथं अनुष्ठान असायचं. अनुष्ठान हा शब्द आता काय आहे की पुष्कळ वेळा रोज वापरला जातो. काय चाललंय, नाही माझं अनुष्ठान आहे, मी अमुक हे. पण अनुष्ठान या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? भगवंताच्या विचाराविरहित न राहणे यालाच अनुष्ठान असं म्हणतात. तो विचार अतिशय दृढ असा अंतःकरणात असेल आणि लौकिक व्यवहार त्याच्या पुढं क्षीण झालेला असेल, तेव्हाच त्याला अनुष्ठान असं म्हणावं. याचं एक उदाहरण सांगतो आपल्याला. रामकृष्णांचं जेवण पूर्ण एक दिवस झालेलं होतं, पोट भरलेलं आहे. पोट भरल्यानंतर काय होतं की माणसाला पुन्हा काही खावंसं वाटत नाही. विचारलं तरी माणसं म्हणतात नको आता, फार झालं, ढेकर यायला लागलेलं आहे. सरस्वती गंगाधरानं गुरुचरित्रामध्ये असं म्हणलेलंच आहे. महाराज कसे आहेत, तृप्ती झाल्यावरी ढेकर देती जैसे जेविनार, गुरुमहिमेचा उद्गार बोलतसे अनुभवोनी. अनुभव आहे हा, ढेकर आहे. कशाचा तर तृप्तीचा ढेकर आहे. तसं रामकृष्णांचं जेवण पूर्ण झालेलं होतं, पण त्यांना जिलबी आवडायची. जिलबीवर भयंकर प्रेम. तर काय जेवण झाल्यावर सगळ्या गोष्टी हे नको ते नको, चला म्हणले आता तेवढ्याच जिलबीचं ताट आलं. जिलबीचं ताट आल्यावर जिलबी पाहिजे द्या म्हणले, आता खातो. तो एक भक्त होता, तो काय म्हणायला की जिलबी कशी खाल्ली, पोट भरलं तर. म्हणजे रस्त्यात पुष्कळ गर्दी असली आणि गव्हर्नरची गाडी जर आली तर माणसं रस्ता सोडतात की नाही, तसं जिलबी गव्हर्नर आहे. तसंच सद्गुरुनाथ महाराजांनी काय केलेलं आहे पहा आपण. रोज गावात आपले गाणगापुरातल्या गावातनं पुन्हा संगमावर जायचे आणि संगमावरचा अनुष्ठान आटपून पुन्हा दुपारी गावात यायचे. असा क्रम चालू होता. या क्रमामध्ये सुद्धा त्यांचे उद्देश आपणाला जाणून घेता येत नाही, पण परम उद्देश जर कोणता असेल तर लोकसंजीवन. लोकसंजीवन म्हणजे केवळ या लोकातलं संजीवन नाही, यांचं कार्य त्रिविध स्तरावर चालू असतं. प्रकृती, संपूर्ण प्रकृती ढवळून काढण्याचं सामर्थ्य या लोकांचं असतं. म्हणजे सत्व, रज आणि तम या तीनही गुणामध्ये सत्व भरायचं हे कार्य, आणि त्याचबरोबर आपली मायावी सृष्टी जी आहे तिचं संतुलनही बिघडून द्यायचं नाही, हा मोठा उद्देश त्यांचा. संगमावर जात असत, येत असत. हे सगळं वैभव तिथं लोक अनुभवत होते. राजा सुद्धा काय करायचा की त्यालाही सुचेना काय,
अहो साक्षात जगद्गुरु गावात आलेले आहेत, जाताना सुद्धा तो काय करायचा, लवाजम्यानं त्यांना संगमावर पोचवायला जायचं आणि येतानाही लवाजम्यानं आणायचा. हे सगळं वैभव आपणाला सांगतो, काही वेळा लोकांना काही गोष्टी सहन होत नाहीत. त्याच गाणगापूरजवळ एक कुमशी म्हणून ग्राम आहे. तिथं एक तापसी राहत होता, तपस्वी. त्याचं नाव त्रिविक्रम. त्रिविक्रम असं त्याचं नाव आहे. त्रिविक्रम म्हणजे काय हो, तर 3 ठिकाणी ज्यांनी विक्रम केलेला आहे. सगळ्या वेदामध्ये प्रवीण होता. वेदशास्त्राचा अभ्यास अतिशय उत्तम अशा प्रकारचा तो त्रिविक्रम महामुनी असं वर्णन केलेलं आहे. महामुनी मनावर ज्याचा ताबा आहे, मन ज्यांना आपल्या मुठीत ठेवलेला आहे आणि वेदाध्ययन सुंदरतेनं करतोय आणि त्या अध्ययनामध्ये अधिकार प्राप्ती झालेली आहे अशा प्रकारचा तो त्रिविक्रम. त्या त्रिविक्रम महाराजांचा बोलबाला सगळीकडे झाला, कौतुक व्हायला लागलं. लोक अत्यंत आदरानं बोलायला लागले, स्तुती करायला लागली. या त्रिविक्रमाला कळलं की महाराजांना रोज लवाजम्यानेशी नेतात आणि लवाजम्यासह आणतात. तर त्याच्या मनात, कारण हा काय होता, हा यती होता आणि संन्यास धर्माचं जे सामान्य पालन असतं ते पालन तो करतच होता, आचारनिष्ठ होता. त्याच्या मनात फक्त एक बारीक अशा प्रकारचा विचार आला की संन्यासाला ही उठाठेव काय करायची आहे. कारण नसताना यांनी महाराजांनी याच्यात का गुंतावं, हा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याला असं वाटायला लागलं की ही दांभिक काय, हे दंभ आहे. म्हणजे या ठिकाणी सत्य नाही तर असत्यच कार्यरत आहे या ठिकाणी आणि म्हणून हे अशा तऱ्हेने चैनीत राहायला लागलीत. पुष्कळ वेळा लोक काय म्हणतात की ते राजयोगी आहेत. माणिक प्रभू राजयोगी होते, ते खरंच राजयोगी होते. राजयोगी या शब्दाचा अर्थ नेमकेपणानं लक्षात घ्यायला पाहिजे. राजयोग म्हणजे चैनीत राहणं नाही. राजयोग म्हणजे उंची वस्त्र परिधान करून लोळत पडणं असं नाही. राजयोग म्हणजे वेगवेगळे लोक आपल्या हाताखाली ठेवून त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची आणि आपण लोळत पडणं असं नाही. राजयोग याचा अर्थ संपत्ती विलासात धुंद होऊन जाणं असंही नाही. तर राजयोग याचा अर्थ असा आहे की आपल्या स्वाभाविक अवस्थेमध्ये, नित्य तृप्त अवस्थेमध्ये कशाही परिस्थितीत आपण भगवंताच्या आपल्या आत्म्याच्या अनुसंधानात सहजरीतीनं राहणं याला राजयोग असं म्हणतात. राजयोग म्हणजे चैन नाही. जेव्हा बेचैन मनातली आहे ती सगळी मोडून जाते तेव्हा राजयोग सिद्ध होतो. चैन आणि बेचैन यामधला फरक आपण, एखादा श्रीमंत असेल, द्रव्य असेल, सर्व प्रकारची सुख हात जोडून उभे असतील, पण तो राजयोगी आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्याला बेचैनी सतावती असेल. राजयोगी हा कसा असतो तर नित्य तृप्त असतो. आणि इतकंच नव्हे तर भगवंताचं जे षड्गुणैश्वर्य आहे त्या षड्गुणैश्वर्यानं तो मंडित झालेला असतो. त्याच्या श्वासाचा लय जो आहे हा लय स्वाभाविक प्राणतत्वाशी निगडीत झालेला असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विक्षेप शक्ती कार्य करत नाही आणि तो सधन असतो. सधन म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कमतरता असत नाही, याला राजयोगी असं म्हणतात. तेव्हा त्रिविक्रम भारतीच्या मनामध्ये विचार आला की हा हे संन्यासी आहे, पण संन्यास धर्माला अनुकूल अशा प्रकारचं वर्तन हे काही दिसत नाही. असा विक्षेप, अशी शंका मनात निर्माण आली. म्हणजे पहा, 3 वेदांच्या वर अधिकार, उत्तम उपासक,
उपासनाची पद्धत सुद्धा कशी दृढ अशा प्रकारची उपासना चालू आहे, पण तरी सुद्धा विक्षेप शक्ती त्याला सोडायला तयार होईना. म्हणजे आपल्या चित्ताला किती गोष्टी चिकटलेल्या असतात याचा आपण विचार करा. एक गोष्ट सोडवणं सुद्धा अवघड होऊन जातं. म्हणजे किती 12 वर्ष तप करा, म्हणून काय तर शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं अनुसंधान सोडू नये असं जे म्हटलेलं आहे ते याकरता. आणि हे मीच सांगतो असं नाही, तर या देशात ज्यांनी अनुभूती घेतलेली आहे, जे संत म्हणून प्रख्यात झालेले आहेत, त्या प्रत्येकाने सांगितलेलं आहे. इतकंच नव्हे, आपल्या दैवतांशी तादात्म्य झाल्यानंतर साधक जसा देवाचा विचार करतो तसा देव साधकाचा विचार करतो, असं कबीरांनी सुद्धा सांगितलं. अगदी कबीर किंवा ही नावं सूरदास, कबीर, वेगवेगळ्या प्रकारचे जे संत, दक्षिणेतले संत, उत्तरेतले संत, या सगळ्यांची नामावळी काय डोक्यात ठेवायलाच पाहिजे असं मी म्हणत नाही, आणि डोक्यात ठेवून फार मोठं अगदी कल्याण होतं असंही मी म्हणणार नाही. पण त्यांच्या ठिकाणी जो गुणसमुच्चय आहे, त्या गुणांचा विचार अशासाठी करायचा की आपणाला त्रिगुणाच्या पलीकडे जायचं आहे. निस्त्रैगुण्य भावार्जुना हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताची प्रचिती आपणाला घ्यायची आहे, आणि ती प्रचिती कशा प्रकारे घेता येईल हे आपल्या पुढच्या व्याख्यानामध्ये आपण त्याचा विचार करू. हरिः ओम. हरिः ओम. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल